सहकार्य केलंय, साथ केली आहे ढगात आपल्यावरती, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक केशव मिस्त्री यांच्याकडून आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आले, स्वीकारतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते दामोदर पेंडुरकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे सदानंद आडवरेकर मुंबई पोलीस यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं, स्वीकारतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. काय सातत्याने कार्यक्रम असल्यामुळे आवाज साथ देत नाही, सांभाळून घ्या. गुरव साहेब त्यांनी त्या दिवशी विचारलं नाही काय बुवा या विलाज नाही आमचं म्हणून काय. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवावरीला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, रेवावरीला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, हिमदरीच्या कट्टानाया, हिमदरीच्या कट्टानाया, यमुनेचे पाणी खाजा. जय महाराष्ट्र माझा, तुझी मुली गरगरणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाबली ती शिवा. सह्याद्रीचा सिंहगड जातो, सह्याद्रीचा सिंहगड जातो, शिवशंभू राजा. दरी दरी नाग मला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. धन्यवाद. सुंदर बुवा भजनाची सुरुवात आणि त्याचबरोबर भजनाच्या माध्यमातून मायबाप रसिक जणांचं हे मनोरंजन. आणि बरेच काय बुवा बोललात, पण जे काय बोललात काही गोष्टी चांगल्या होत्या, काही गोष्टी उगाच मनाला लावून घेतल्यात, काही गरज नसताना पण. आणि एक माकादी कळत नाही की आज दुकाने जो माका ठेवला नाही आहे, म्हणजे त्याचा सांगणं बघा कसा आता की तुझा काय बोलशील, तुझा काय करशील त्याच्यावर मी तसा करणार आहे. म्हणजे हो गोटीने खेळ मानला का आज काय गुरव साहेब. हा एका तो आज बोलवला आज म्हणजे सगळं गेम माझ्यावर हो, फक्त मी जा काय बोलणार त्याच्यावर हो बोलणार अनुसरून, पण ह्याची हिंमत नाही स्वतः बोलण्याची. बुवा ही तुझी विद्वत्ता लक्षात ठेव. देवगडमध्ये यायचं असेल, भजन करायचं असेल तर सगळ्या साईड आपल्या चांगल्या पाहिजे. आणि मी बोलले ना बुवा ठामपणे रोखोक मनाने बोललो बुवा, तडक तडक तांडव शिव तांडवावरती तू प्रसिद्ध झाला. त्याला तुला ओळखता कोणा, कोण ओळखव तू देवगड तालुक्यात मागा दाखव ना, कोण नाही. गौरव पांचाळ तू त्याच्यावर प्रसिद्ध झालं. तड 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 तांडव करीती, तड 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 तांडव कर. ह्याचा सकाळवारी 8-9 वारी तुझ्यावर झाली ह्याच ऐकतोय मी, वेगळा काही नाही. म्हणून तुका मी सांगलंय की ह्याच्यावर तू प्रसिद्ध सोन्या ऐकलं, त्यामुळे जास्त फडफडू नको. या दे पहिलं मांडवली हा हिला भेटवून दिलं
भेटून येते ना का नाही मी विचारेल काय करून दिसत. आदरणीय राजेंद्र पाटील यांच्याकडून विलास पाटील वंजे गाठी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वीकारते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लागला असं तुझ्या मनात ना हसतो की रडतो मग. अरे काय तू माका विधवाचं सांगतो. मगाशी ते बिचारे मी सुरुवात केली तेव्हा ते माता वगैरे किती उपस्थित होते आणि आता बघ ना ती परिस्थिती पण. तू एवढं मोठं जो समजतात ना मोठं हो सम्राट. काय बुवा मी तुला काय बोललोय आणि बुवा मी बोलता बोलला की बुवांका बराच भेटला पण लक्षात घे बुवा हा फणस गाव आहे आणि कधीच भेदभाव करणारा हा गाव नाही. लक्षात घ्या. म्हणून जेवढा माझा मान सन्मान दिला मला मान सन्मान दिला तेवढाच बुवा तुम्हालाही दिला. लक्षात घ्या. भेदभाव करणार नाही. इथे ग्रामस्थ भेदभाव करणारे नाहीत बुवा. म्हणून कारण सांगावंसं एवढंच वाटतं की भजन म्हणजे आपला प्राण आहे. वा भजन म्हटल्याच्या नंतर आपला प्राण आहे आणि भक्ती म्हटल्यानंतर एक बंधू लक्ष्मण त्यानं रामचरणाचा ध्यास धरला. एक बंधू लक्ष्मण त्यानं रामचरणाचा ध्यास धरला. एक बंधू भरत त्यानं राम भेटीचा ध्यास धरला आणि समस्त आमचे फणस गावातील ग्रामस्थांनी फक्त आणि फक्त हरिनामाचा ध्यास धरला. फक्त आणि फक्त हरिनामाचा ध्यास धरला. लक्षात ठेवा. हरिनाम गेले मग 2 दिवस हा कार्यक्रम भव्य दिवस कार्यक्रम 8 दिवस म्हटलं तरी चालत. माका वाटतं 2-3 दिवस महालक्ष्मी आणि महादेवाच्या मंदिरामध्ये कार्यक्रम झाला आणि आज बुवा इथे या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि प्राण प्रतिष्ठापना झाली तेव्हा 15 दिवस हा कार्यक्रम एक युतीने एक मताने एक ग्रामस्थ करत होते. बुवा लक्षात घ्या. कधी भेदभाव नाही पराजयपणा नाही गर्व बाळगला नाही कुठल्या गोष्टीला. तू माका येऊन देवगडा देऊन माका शिकवतं जाळगुटू म्हणतो माका तू खैचेही बघ सिंधुदुर्गाच्या फोन लाव. एकंदरीत तुला सांगला ना की ब्रेन सुतार जाळगुटू बुवा या क्षेत्र हयच सोडून देईल. लक्षात ठेव. बर वाईना माका शिकवता. अरे आंब्याची तुझ्या गरज नाही. अमेरिकेन सारख्या सुद्धा अमेरिकेत प्रगत राष्ट्रांनी सुद्धा आपले शब्द मागे घेतला आणि देवगडचा हापूस नको म्हटला नाही. पाठवा म्हणून सांगला नाही पाठवा. आणि तू काय सांगणार माका तुझ्या आंब्याची गरज नाही म्हणून. देवगडचा हापूस हे इकडे तू लिहू नको काय नाही लिहून आहे. तू मी बोलणार त्याच्यावर तू बोलणारच. बाकी तुझी विद्वत्ता नाही बोलण्याची. मी तुला ओळखू नाही चांगलं आणि माझी विद्वत्ता काढतच ना तुझी विद्वत्ता पहिली बोल. माका उघडूक नको लागू पुस्तक नाही तर उघडले तर मुंबईपासून दहापर्यंत उघडली. लक्षात ठेव. काय आहे आंब्याचा जर विषय सांगशील तर आज परिस्थिती एवढी गंभीर आहे. औषधाचे पैसे भेटतील की नाही ते पण आमका माहित नाही. एवढे गॅसवर पण त्या रवाळनाथ काळजी. लक्षात ठेव. एकही बागायतदार नुकसानीत जाणार नाही. तो रवाळनाथ बसलाय. लक्षात घ्यायचे. अगदीच काय असतात तरी 100% औषधांचे तरी पैसे वसूल होतील. लक्षात घे. कामगारांचे तरी पैसे वसूल होतील. तू कशा टाळी वाजवतो. तू टाळी वाजवायचे ना आंब्याच्या विषयावर. तू सांगलं तुझ्या आंब्याची गरज नाही म्हणून सांगलंस ना परत ये. आंब्याची गरज नाही म्हटलंस तरी बिटकी ह्याच गावात नेणारच. लक्षात ठेव. समजलंस ना. देवगडवाले काय धुंदू नकोस. लिहून घे. तुम्हाला भांडी घासता येत नसतील तर घासू नका. पाणी भरता येत नसेल तर भरू नका. मग काय तू उकडी राहणार सांग. अरे काय सांगतो व्हायचा नको नकोता. बरं का महादेवाचं चांगला सांगितलं काय मस्त सांगलं प्रश्न नाही. ते का मी सलाम करते तुला. तू खरंच अध्यात्म चांगला तुझ्याकडे उगाच काय. कारण तू तांडव म्हणतोस त्यामुळे तू शिवतांडव म्हणतोस तुला माहिती हवीच त्याची थोडी तरी. आणि बुवा काय सांगलं ऑफिसमध्ये तुला घेऊन जाते आणि झेजरतोय. लक्षात घ्या. आमच्या इकडे फक्त बैलाक झेजरतो. बैलाक म्हणजे तुला काय म्हणतो मी बैल माका झेजरणार आणि जर माका झेजरता जर तू तडाट्यात जर भेटलं तर तुझी काय हाल होतील ते लक्षात ठेव. समजलं. तू माझ्या नादाला लागू नको. भले भले गेले तू आता होता तड तांडव घेऊन येणार म्हणजे काय नाही बुवा. मी पण सांगलं ना सुरुवातीलाच सांगलं की गोड गाड्याची बुवा आहे. चांगला सुंदर आवाज आहे. तांडव शिवतांडव चांगलं बुवा म्हणतो. ह्याच्यात जळण्याचा विषय काय आहे. काय जळण्याचा विषय. तू त्याचा लॉजिक वेगळा लावलं. विषय वेगळं केलंस त्या गोष्टीचं. आणि लक्ष लगाव नाही तर संतूर लगाव खूबसूरती पाव आणि हिचकाट लगाव खुजली बघाव. तू इलश आधी मोठा म्हणत आहे ना तिकडे खुजली बघावच करत राहून कमवतोस वास्तविक. काय सांगता येते. अरे आज मात्र बघितलं मी सुरुवातीला आश्वासन दिलं की वाईट काय मी बोलणार नाही आणि तू खुजलीपर्यंत जाऊन पोहोचला.
असू दे. बाकी या ठिकाणी ही सुंदर रांगोळी काढली. मगाशी सांगलं की मला वाटतं प्रदीप पाटील साहेब होय ना, एकदा जोरदार त्या माऊलीसाठी टाळ्या होते. सुंदर प्रकारे खरंच त्यांच्या हातामध्ये साक्षात सरस्वती नाही आणि त्या परमेश्वराजवळ एवढंच मागणं करतोय की अशीच त्यांची प्रगती उत्तर होत राहते. या ठिकाणी जे आम्ही पकवाज तबला, टागा तबला हे जे साहित्य जे वाजवतं या भजन क्षेत्रामध्ये सगळ्यात सिंहाचा जर वाटा असेल तर माझ्या ह्याच गावचं रत्न, फणस गावचं रत्न दयानंद मेस्त्री माऊलीसाठी एकदा टाळ्या गावचं व एकदा तरी रत्नागिरीवरून या सामान घेऊन त्यांच्याकडे बघा. आधी शिक्षकर माऊलींना माहिती आहे. हा बरं, तू माऊली म्हणता कामा नये, त्याचं तुका मोठो आजार हा. अरे देहू आळंदी सारख्या ठिकाणी माऊली म्हणताशिवाय हाक मारत नाही. माऊली या बसा, रामकृष्णारी माऊली. हा, आणि मी तुका म्हटलं माऊली म्हणा म्हणून म्हटलं तर तू मग माका भेटल्या म्हटलं माऊली या. गाडीतनं उतरते वेळेच म्हटलंस तू माका माऊली या. अरे खरो कांडेचूर तू बाहेरना दिसतोस तू, पण आतमध्ये कसं असतं माका चांगलं माहिती आहे. हसता काय मग काय नाही लागल्याच्या काय नाही काय बोलू, पण असं बा. कारण आई वडिलांचं चांगलं महत्व सांगितलं. खरं आहे, आई वडील आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, या दोघांचं मिलन म्हणजे तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराजवळ पोचते नाही म्हणून आई निर्माण केलंय. ज्यानं बापाच्या आज्ञेवरून बापाची आज्ञा शीर्षवंत मानली, ज्यानं बापाची आज्ञा शीर्षवंत मानली, बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडक उडवणारा तो प्रभू परशुराम. क्षणाचाही विलंब न लावला, क्षणाचाही विलंब न करता आईचं मुंडक उडवणारा, बापाच्या आज्ञा शीर्षवंत मांडली तो प्रभू परशुराम. आणि ज्यानं आईच्या आज्ञेवरून साधं बापाला सुद्धा घरात घेतलं नाही तो पार्वतीचा बाळ गणेश. लक्षात घ्या. म्हणून आई वडील श्रेष्ठ आहेत आणि आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक राहा. ह्या मात्र चांगला सांगलंच, पण भांडी घासू नको, ह्या करू नको, ते संदेशही देऊ नको. लक्षात ठेव. आणि फाटक्या पेंटिंगचा बराच काय सांगितलं. अय माझ्या कोकणात सहसा कोण घालीत नाही फाटके पॅन्टी. तुझे कोणाकडे किती पैसे वरिलो नाही पॅन्टीच काय. अरे 2 टायमाचा अन्न पण जेवणाची आता तरी सध्या एवढी परिस्थिती आहे की जर घातला तर वसूल होता की नाही, ह्या टेन्शन मध्ये लोक. ऐकलं. आणि तो ह्याचा ड्रेसचा सांगितलं तर एवढा जमला. अरे या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी नाग, काजू फॅक्टरी आहे त्यांची, त्यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 231 रुपयाचे पारितोषिक आले. स्वीकारते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा, काय सुरुवातीला बोलावं, काय बोलू, समोरच्या बोलला गुरुसाहेब बोलले बुवा जरा जोर धरा म्हणून तुका बोललोय तो, कारण तू बोललंच नसतो. पण एवढं जीवाक लावून घेशील वाटला नव्हता रे सोन्या. बाकी असू दे. बाकी तुझा परफॉर्मन्स सुंदर आहे, प्रश्नच नाही परफॉर्मन्स बद्दल तुझ्या. अजून 10 वेळा तरी म्हण, म्हणजे कसं जेणेकरून लहान पोरांचं पण पाठ होईल. आणि माझं पोर पण घरात म्हणता पोरगो पप्पा तड 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 तांडव करीती. काय झालं काही येत नाही ना, पुढचा येत नाही का तो लुकडो हजार. अहो खरंच परशी माऊली खरंच सांगते 74,000 म्हणजे होय तो होय. काय देणे करी मला 500 रुपये दे म्हणतो. बरं पोचरो माझं पोरगो तो काय करता. त्या दिवशी मी गाणं बसवते सुंदर, म्हणजे सुंदराच्या ध्यानाची चाल बसवते. सुंदरचे ध्यान उभे विटेवरी होईलो होईलो. बाप्पा म्हणजे थांबा जरा, चाल चुकता जरा तुमच्या. म्हटलं तू म्हणता सुंदरचे ध्यान उभे विटेवरी होय कथा वही. इकडे गुणगुणता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कोय कथावई ठेव. अरे म्हणतो काय नक्की. अहो शॉक लागून मोरूची वेळा माहिती आहे, पण तू चुचूर हो. लहान मुलांना सगळं माफ आहे. तू बरा काय ना पांचाळ बुवा, कदम बुवा, पाटील बुवा, काय भजनं होती हो देवाची. एकमेकांच्या पायाला हात लावून बाऱ्या करायचे. साक्षात पांचाळ बुवा कदम बुवांच्या चरणाशी नतमस्तक होऊन बारी केली आहे. आम्ही स्वतः पाहिलंय. कदम बुवा ज्या माऊलीनं माझ्या देवगड तालुक्यामध्ये त्यांनी भजन रुजवलं ते माझे चंद्रकांत कदम बुवा. एकदम जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. म्हणून आज आरे पाट्यावरती स्मारक झालं. पांचाळ बुवांचं स्मारक कठीण
कठीण रागामध्ये कठीण कठीण तालामध्ये ज्यांनी भजनं बांधली सादर केली रसिक जणांसमोर सकाळ सकाळपर्यंत रसिक जणांनी ती ऐकली मन देऊन ते म्हणजे पांचाळ बुवा स्वर्गवासी भजन सम्राट परशुराम पांचाळ बुवा कोकणामध्ये रेलगाडी कशी आली कधी आली केव्हा आली हे गजराच्या माध्यमातून ज्यांनी दाखवलं ते स्वर्गवासी विलास पाटील बुवा त्यांनी जोरदार टाळ्या होते ही त्रिमूर्ती आणि म्हणून आज आम्ही हा वारसा जपतोय भजन क्षेत्रामध्ये भजन हे जपलंय कशामुळे काय काय बुवा पांचाळ बुवा कदम बुवा पाटील बुवा खोपकर बुवा यांची नावं घेतात पण भजनाच्या नावाने शिंगू हे का ए वल्लव रे वल्लव 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 रे वल्लव 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 रे वल्लव 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 रे वल्लव रे वल्लव 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 रे वल्लव रे रामा वल्लव रे रामा वल्लव रे रामा वल्लव रामा गोळ्याची पोर वल्ला मारी स्वरूप सुंदरी गोळ्याची पोर वल्ला मारी स्वरूप सुंदरी गोळ्याची पोर वल्ला मारी राजी येती रंग येती येती अप्सरा मरी अप्सरा मरी राजे येती पांचाळ बुवा राजे येती रंग येती येती अप्सरा परी त्या सर्वांना जीवर गंग्याची बैल दिरी एक दिवशी अगणित घडले झाली आकाशवाणी डोळ्याचे गोरी ऐक होशील राजाची राणी एक एकडी जीवर कन्या एक एकडी जीवर कन्या एक एकडी आहा एक एकडी जीवर कन्या एक एकडी जीवर कन्या उभी किनाऱ्यावर उभी किनाऱ्यावर हरिओम करीत आले स्वामी पराशर हरिओम करीत आले स्वामी पराशर हरिओम 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 या ठिकाणी प्रकाश गाडीबो आमच्या बापाड्यातले एकदम जोरदार टाळ्या होत्या माऊलीसाठी फार काळ गाजवला या माऊलीने भजन क्षेत्रातून पण बापाडे गावचे हो बुवा बापाडे गावचे प्रकाश गाडीबुवा सुंदर आवाज विवाज आणि आज आम्ही हा वारसा त्यांचाच जपतोय की आज हा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून ही भजनं करतोय त्या माऊलींकडनं 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय धन्यवाद 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 हे खरं का सार्थक झालं दयानंद पांडुरंग मेस्त्री यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय धन्यवाद 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 वृद्धपणी आली जरा वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा आयुष्य गेले ते तळेनाथ मरावी हे पंढरी राणा आयुष्य गेले ते तळेनाथ मरावी हे पंढरी राणा आयुष्य गेले ते तळेनाथ मरावी हे पंढरी राणा हात पाय राहिले का नेत्रा पातर आले मान हात पाय राहिले का नेत्रा पातर आले मान आयुष्य गेले ते तळेनाथ मरावी हे पंढरी राणा आयुष्य गेले ते तळेनाथ मरावी हे पंढरी राणा आयुष्य गेले ते तळेनाथ मरावी हे पंढरी राणा कदम हुआ
काय वा त्यांनी अजरामर करून ठेवले ना आम्ही प्रेमावर वर लगे ही गाणी गुरुसाहेब ही आत्ताची गाणी प्रेमावर वर लगे तुझं आता मन भरलं गे तुझं कशी चाल नाही मिळाली की याच्यावर येऊन घसरायचं एखादा गजर बांधूया काहीतरी नवीन काहीतरी करूया ह्या चालीवरती गजरात माझ्या चाल नाही घेतणार असली कसली प्रेमावर भरलं गे तुझं आता मन भरलं गे तुझं गद्दारी करुणी तू तर म्हणशी गद्दार मला गद्दारी करुणी तू तर म्हणशी गद्दार मला पाखरा आजाद केलं तुझं पाखरा आजाद केलं प्रेमावर भरलं गे तुझं आता मन भरलं गे गद्दारी करुणी तू तर म्हणशी गद्दार मला गद्दारी करुणी तू तर म्हणशी गद्दार मला पाखरा आजाद केलं पाखरा आजाद केलं ही गाणी आताची खाटेपुढे दाडा नको हालव जरा कुलो ही आत्ताची गाडी पण पाटील बुवा कोकणामध्ये रेल्वे कशी आली कोकणात रेलगाडी उशी बाजू कशी साडी शेती वाडी निसर्गरम्य कोकणातून धावतली गाडी आई कुलस्वामिनी पावली कोकणात गाडी धावत लागली 25/9/95 साली सोमवारीच्या शुभ सकाळी नवरात्रीच्या पहिल्या माळ्यात झाली गाई वैभववाडी व खरंच सांगतो सरस्वतीला स्मरून सांगतो या भजन क्षेत्रामध्ये जर पंचरत्नांची गाणी जर आणली असतील तर पहिला सिंधुदुर्गातला बुवा म्हणजे प्रवीण सुतार बुवा लक्षात ठेव आणि मग सगळ्या बुवानी हे कॅचअप केलं आणि सगळे बुवा एवढं गौरव पांचाळपासून एवढं ह्याच्यापासून पण सगळे बुवा आता शिस्तीक लागलेले आहोत सगळे पंचरत्नांची आठवण करतात पण मेन कोणाची विचार हवा तर तेजस नारकर बुवा विचार ए वावा रे वावा ओ वावा रे वावा खोपकर बुवा वामन खोपकर बुवा ऐकला सांगतो मी खोपकर 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 भजनाचा राजा खोपकर 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 भजनाचा राजा माझ्या भजनामध्ये जावी तो समजा न भावसा माझ्या गुरु मी भला माझ्या गुरु मी भला गावागावामध्ये नामाचा गजर माझ्या गुरु मी भला गावागावामध्ये नामाचा गजर माझ्या भजनाला जमला भाविकांचा मेळा हरी भजनाला जमला भाविकांचा मेळा खोपकर बुवा ही बुवा गाणी अजरामर झाली तू काशीराम परब बुवा गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो
दसरा आली दिवाळी आठवण राहो दिवाळी तुम्हा सुखाची राहो दिवाळी तुम्हा सुखाची राहो दिवाळी तुम्हा सुखाची काशीराम परब बुवा काय ती बुवा भजन असायची. या ठिकाणी आदरणीय संतोष कार्लेकर साहेब यांच्याकडून या पंचरत्नांची आठवण केल्याबद्दल 250 रुपयाचं पारितोषिक आलंय स्वीकारतोय. विष्णू पासून झाला 6वा परशुराम अवतार शेवटचा तो बाण मारुणी हटविला सागर ऐका ऐका करीतो कथन ऐका ऐका करीतो कथन असा घडला कोकण 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 असा घडला आरेश्वर रामेश्वर गंगेश्वर लिंगेश्वर शंभूचे अवतार 3 वर्षाने गंगा येते धनट राजापूर अंगणेवाडीची आई भराडी देवी अंगणेवाडीची आई भराडी देवी आकेला असा घडला असा घडला असा घडला असा घडला असा घडला काशीराम परब बुवा निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग राजा ऐक सांगतो काय चाली होत्या आणि आता जे चाली बुवा का स्मारक आपली होती कशी होती साधू आमच्या नावाने कोणी दगड तरी कुठे तरी मॉप म्हणून आम्ही पुण्य केला नाही पण बुवा लक्षात घ्या माऊलीचं काय बुवा विषय लक्षात घ्या माऊली मी असं नाही म्हणत माऊली म्हणा म्हणू नका पण माऊली ज्ञानेश्वर माऊलीच होऊन गेले बुवा लक्षात घ्या मी असं नाही की माता तो अर्थ कळत नाही हा विषय नाही पण माऊली या शब्दामुळे या नावामुळे आदर वाढतो समाजाच्या समोर आपली एक प्रतिष्ठा वेगळी वाढते लक्षात घ्या त्या ताकदच आहे त्या नावामध्ये ऊर्जा आहे वेगळी एनर्जी आहे त्यामध्ये हे तू सुख करता तू दुःख करता तू सुख करता तू दुःख करता हे बाप्पा मोरया गजानना 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 आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येऊर नारळी भोपळी करवंद लाल बोंडुराच्या लांबा नारळी भोपळी करवंद लाल बोंडुराच्या लांबा नावा रूपाला येवा नावा रूपाला जगात आलाय देवगड आपण सांबा पांचाल शेवट बघा कसा गेला या गजराचा कोकणचा विकास करा या कोकणी धपाधपा खाली काम कोकणचा विकास करा या कोकणी धपाधपा खाली काम
हे पांचाळ वाज होते. या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, गजराला सुरुवात करतोय. एवढ्या लांबून आलोय ह्या भगवंतासाठी, त्या सेवेसाठी, त्या नामस्मरण रूपी सेवेसाठी या ठिकाणी आलोय. खरंच इथे आल्याच्या नंतर एक समाधान, एक एनर्जी, एक उत्स्फूर्तता जी वेगळी मिळाली आहे आणि त्याच्यात आम्ही बुवा धन्य होऊन गेलो. आणि इथली खरंच मगाशी सांगितलं बुवा कोण पुण्याव पेटव, हे बुवा पेटव म्हणजे पेटव कोण म्हणणार नाही. होय 7:45 वाल्या घरी थारोच ना, त्या गेटच्या आतमध्ये येऊच शकत नाही. येत नाही म्हणूनच आज आवाज नाही, तर परवा दिवशी बारी झाली तेव्हा पेटव पेटव म्हणजे पेटव पेटव तसं पाहिजे तू नाही करीच मी. हा बरं आपण इलो लाल होऊन इलो एकटो ये नाही, दोघा ठिकाणका घेऊन इलो व्यवस्थित गुलाल लावून. हो बोंबाटल्यावर दुसरं ऐकतात त्याचा कमी पान झाला. पेटव हा पेटव पेटव म्हणजे पेटव. अरे काय पेटव खाऊ आता पेटव. ही 70-80 हजाराची पेटी मंडळी डगा तबला आम्ही पेटल्यावर सांगून आले पण आमच्यावर येते. आता बाबा या खाऊ नाही त्यावर तिसरं ऐकता, तिसरं एकदा रे बुवा काळो का ढेंगावर करून लोळा होतो. म्हटलं येतो आता बाजार सपड पेटव पण नाही इजव पण नाही. ही परिस्थिती पण आज बुवा बघा ना, एकदा सलाम करतो, एकदा जोरदार टाळ्या होते तुमच्यासाठी. गर्दी नको आमका गर्दी नको, पण तुमच्यासारखे दर्दी भजन रसिके पाहिजे लक्षात घ्या. तेव्हाच आम्हाला कुठेतरी या ठिकाणी कला सादर करायला मिळते. छोटासा गजर या ठिकाणी सादर करतोय. रवळनाथाच्या चरणाजवळ आलोय, वेळीवाकडी सेवा करतोय. गोड मानून घ्या. गजराच्या माध्यमातून वेडावाकडे गजर या ठिकाणी बांधलाय. चाल कुठल्या पिक्चरची नाही, सिरियलची नाही, माझी गुरुमाऊली अजित मुळंबुवा यांनी स्वरबद्ध केलेली चाल आहे आणि त्याच चालीचा आधार घेऊन छोटासा गजर सादर करतोय. पेटीला आवाज द्या थोडा. दृष्टीखाली या छायेखाली हे भक्तजन एकजुटीने एक मतानं एकत्रितपणे हे बाळगोपाळ नांदतायत. हा गाव सुखात समाधानाने नांदतोय. कधी बडेजावपणा नाही, गर्व नाही. करायचं मताने तर करणारच बुवा. लाइटिंग बघ खैपर्यंत काय खर्च साथ करून घेणारा तो आहे, निमित्त आपण आहे. म्हणून म्हणतोय बुवा तालुक्यात फणस
थोडासा आवाज द्यायला जरा. रवळनाथाच पवित्र स्थान आहे पणस गावाची शान. हे रवळनाथाचं पवित्र स्थान आहे आणि या फणस गावामध्ये आल्याच्या नंतर डोळ्यासमोर जर येत असेल तर हे रवळनाथाचं मंदिर ग्रामदैवत हे रवळनाथाचं पवित्र स्थान आहे. हे पुण्यक्षेत्र आहे. आज लांबून याच गावातील लोक याच देवाच्या आशीर्वादाने बाहेर नोकरी धंद्यासाठी गेलेली माणसं सुद्धा आज ह्या वर्धापन दिनासाठी खास करून येतात. लक्षात घ्या, हा आशीर्वाद आहे त्या परमेश्वराची, कृपादृष्टी आहे ती, लीला आहे त्या परमेश्वराची, त्या भगवंताची. म्हणून म्हणतोय बघा, रवळनाथाचे पवित्र स्थान आहे फणस गावाचे शान. क्षेत्रामुळे बघा भक्त घेण्या येती दर्शन. या पुण्यक्षेत्रामुळे बघा भक्त घेण्या येती दर्शन. दीनदयाळू असा कृपाळू, दीनदयाळू असा कृपाळू किती पसरली दूरवर. पसरली गिरवर या फणस गावात रवळनाथ मंदिर. तालुक्यात फणस गाव सुंदर. फणस गाव सुंदर या फणस गावात जागृत आहे रवळनाथ मंदिर. एकजुटपणा ही वज्रमुठ एक असेल ना तर कोणाची हिंमत नाही. लक्षात घ्या. म्हणून आज हा भारदस्त कार्यक्रम केला जातोय. झाडू बघा ना, एकत्र जर असेल ना तर ती कचरा साफ पडते, पण जर ती स्वतः विस्कळीत झाली ना, विस्कळीत होऊन पडली ती स्वतः कचरा होऊन पडते. लक्षात घ्या. म्हणून ही एकजुटपणा ही वज्रमुठ एक असली पाहिजे आणि ती आज या ठिकाणी पाहायला मिळते की ही एकजुटपणा आहे या गावाची. म्हणून आज हा भारदस्त कार्यक्रम केला जातोय. म्हणून ही रवळनाथाची कृपा आहे. म्हणून म्हणतोय बघा, आज फक्त हे एकजुटीने तुझ्या येऊन मंदिरात. मनोभावे भक्ती भावाने, मनोभावे भक्ती भावाने सेवा करती तुझी दिनरात. प्रतिवर्षी आज वार्षिकात या, प्रतिवर्षी आज वार्षिकात काल जय घोष धरतीवर. प्रतिवर्षी आज वार्षिकात काल जय घोष धरतीवर, काल जय घोष धरतीवर. या फणस गावात रवळनाथ मंदिर. रवळनाथाच्या कृपेने आज, रवळनाथाच्या कृपेने आज नामे गावात सुख समाधान. भोळ्या भक्तांचे करी रक्षण, भोळ्या भक्तांचे करी रक्षण, सारे आहे त्याच वरदान. म्हणून कृपादृष्टीच्या भगवंतावरती ठेवा. 100
टक्के तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हाकेला धावणारा नवसाला पावणारा ही दैवत आहे. आणि म्हणूनच मनोभावे सेवा करा, त्या परमेश्वराची भक्ती करा. कशाला जाताय दूर, इथेच पंढरपूर. साक्षात त्या गणरायाने सुद्धा आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घातल्या. परमेश्वराला सुद्धा आई वडील श्रेष्ठ आहेत. तुमचं आमचं काय घेऊन बसलं सर? आई वडिलांसारखं दैवत नाही. देव कोणामुळे दिसला तर आपल्या आई वडिलांमुळे देव दिसलाय. रस्त्याने चालताना जर ठेच लागली तर आम्ही काय म्हणतो, आई ग. पण तोच जर त्या रस्त्यावरना जर ट्रक एखादा अंगावरती येत असेल तर आपण काय म्हणतो, बाप रे. मोठ्या मोठ्या संकटांना बाप आठवतो, छोट्या छोट्या संकटांना आई. आईनी वडील वेगळं नाही, दोघांनाही समानच किंमत दिली जाते बुवा, किंवा मान सन्मान दिला जातो. आणि म्हणूनच आई वडील हे श्रेष्ठ आहेत, हेच दैवत आहे आपलं. अंतरामध्ये जो आत्मा आहे, जो आत्माराम आहे, तो आहे तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे, ह्या देहाला किंमत आहे. आणि तो एकदा निघून गेला की काय, अरे बॉडी येऊची, अजून बॉडी येता, नाव घेणार नाही, प्रवीण सुतार आणतो येता, बॉडी येता. म्हणून आत्माराम जो अंतरामध्ये आहे, जो आत्माराम आहे, त्याला किंमत आहे. जेव्हा रावणाच्या जेव्हा आम्ही कपाळी जेव्हा बाण बसला ना, रावण धरतीवरती कोसळला. प्रभू रामाने जेव्हा बाण मारला, धरतीवरती रावण कोसळला, तेव्हा रामाने सांगितलं की लक्ष्मणाचा शेवटची इच्छा त्याची काय ती विचार. तेव्हा रावणाने सांगितलं की माझी शेवटची इच्छा एवढीच आहे की जिथे राम तिथे मी असलो पाहिजे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. म्हणून या अंतरामध्ये जो राम आहे, तो आहे तोपर्यंतच किंमत आहे. फाटके पॅन्टी घाला 5-5 हजाराचे, काय उपयोग नाही. अहो आजकाल फॅशन जा, 32ची कंबार आणि 34ची पॅन्ट. सत्यनारायणच्या पूजेत वागलो की 500 मेलो कर्मा. तो हातात नाणा घेऊन त्याच्या तोंडाकडेच बघता. ही परिस्थिती आहे. खरंच सांगतो, अहो तेव्हाचा काळ होता. माता तेव्हाच्या औषधी हातावरती आजी बघा, आपल्या घरामध्ये आजी हातावरती भाकऱ्या वाजायची, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तेव्हा डोक्यावरती पदर असायचा. हाक मारतोळी सुद्धा, आपल्या नवऱ्याला हाक मारतोळी सुद्धा, बरोबर की नाही, उठा ना गडे, या ना गडे, बसा ना गडे. आता मारती, आता हिंमत ना, आता 1,500 हजार मिळतो. अरे मी सोयींचा सांगलं, सुविधा चांगल्या केल्या, 1,500 विषय नाही काय काढलं होतं. अरे त्यांना हाफ टिकटी सुद्धा आहे. तुझं डोळं त्या 1,500 होतं म्हणून पहिला सांगलंस तू 1,500चा. माझा विषय पण नव्हतो, म्हणून मी विषय तरी काढलं होतं 1,500चं. काय नाही काढलेलं मी विषय, म्हणून मी मुद्दाम बघलं याची परीक्षेची विद्वत्ता बघली काय आहे ती. तो डायरेक्ट 1,500 अरे बोलताना 10 वेळा विचार करून बोलत जा. तेव्हा काय होता, उठा नागडे, बसा नागडे, या नागडे, जा ना तिकडे, आदर होता. अहो आताचा कलियुगात चाललं फेड, आणि हल्लीची पोरं बाप्पाला म्हणते डॅड. तुम्ही काका बरोबर की नाही, तुम्ही काय म्हणाले तेव्हा, काय झाला तो वाढ, पोटात कावळ्या बोंबाटले. बाबा कुठे आहात, कसे आहात. एखादा पोरगा मुंबईला असला तर वडिलांची कुशाली घेतली वेळी गावच्या विचारायचा फोनवरून, बाबा कशात, काय करताय, बरे आहात ना. पण आता ए डॅडा, ए डूड, काही नावा बापसा दिल्ली, ए डॅडी, मम्मी, वजावर लिस्टिक लावली, नेरी केली पुष्टू. ए मॉम, मॉम कुठे आहेस, काय करतेस. मग विचार की एखादी म्हातारी आजीबाई घरात असेल तर तिका मॉमनी फॉर्म काय कळता, एवढासा वाडका घेता, त्याच्यात घालता भात, ती खा येतात तो मॉम, पण गप्पूस. काय नाही कळत. काळ बदललाय, काळाप्रमाणे बदलावलं. आता बघा ना, पारंपरिक भजनं चालायची, आता 2020चा जमाना आला, मिटिंग लागायला लागल्या बुवांवरती. आमच्यावर कधी बाकी कोणाचं नाही हो. चांगले चांगले होरपाळले त्याच्यात, करून गेले 2 जण, पण होरपाळला आम्ही न कारणी, विनाकारण आमचं ह्याच्यात बदनाम झालेला. काय नाही बघा आमच्या युट्यूबला बारा बघा, आम्ही एकमेकांना काय कधी वाईट बोललो नाही, काय नाही. इकडे तिकडे असं होतं, पण स्टेजच्या खाली उतरलं की थैचा थयच, खाली गेल्यावर नाही. ही आजपर्यंत आम्ही वृत्ती ठेवली. मग भले माका कोण जाळगोटं म्हणू दे, कसंही काही म्हणू दे, माझ्या मनात तो काही विषय नाही. ज्याचा त्याचा कर्म त्याच्याकडे. म्हणून म्हणते बघा, गोळ्या भक्तांचे रक्षण करी, रवळनाथाच्या कृपेने आज नांदे गावात सुख समाधान. रवळनाथाच्या कृपेने आज गावामध्ये सुख समाधान नांदतंय. किती संकट येऊ दे, काय येऊ दे, तरी त्या
परमेश्वरावरती विश्वास आहे, परमेश्वराला हाक मारल्याच्या नंतर येणारं संकट आहे ते क्षणार्धात दूर होतं, लक्षात घ्या. म्हणून तेवढी श्रद्धा आहे त्या देवावरती. म्हणून आतापर्यंत तुम्ही थांबलात, ही सेवा करताय. आम्ही दोन्ही फुलना फुलाची पाकळी घेऊन जाणार आहोत. जे काय आमचं मानधन ठरलंय ते आम्ही घेऊन जाणार. पण तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विना मोह बदला न घेता तुम्ही शांत चित्ताने ही श्रवण करताय. नवविधेमधली सर्वात श्रेष्ठ भक्ती ही श्रवण, ही सर्वात श्रेष्ठ भक्ती, लक्षात घ्या. आणि ती तुम्ही शांतपणे पार पाडताय. तुम्ही जनता जनार्दनात खरा परमेश्वर तुम्ही आहात. आम्ही दोन्ही बुवा जरी या स्टेजवरती बसलो, या गादीवरती जरी बसलो ना, या खुर्चीवरती, नारदाच्या गादीवरती, तरी आम्ही अज्ञानी आहोत, लक्षात घ्या. तुम्ही सुज्ञान आहात. तुम्ही आज आमचे परीक्षक आहात की आम्ही दोन्ही बुवा काय करतोय, काय समाजासमोर बोलतोय, कसे वागतोय, हे तुम्ही त्याचं परीक्षण करताय. पण तुम्ही जनता जनार्दन मायबाप आहात. म्हणून या ठिकाणी सांगतोय बघा, रवळनाथाच्या कृपेने आज नांदे गावात सुख समाधान, ओळ्या भक्तांचे करी रक्षण, सारं आहे त्याचं वरदान. आकेला धावतो नवसाला पावतो, आकेला धावतो नवसाला पावतो, महिमा त्याचा तो थोर. आकेला धावतो नवसाला पावतो, महिमा त्याचा तो थोर. अरे महिमा त्याचा तो थोर. या पणस गावात आहे श्री रवळनाथ मंदिर. पणस गावातील ग्रामस्थ जिगरबाज करत पगार. पणस गावातील ग्रामस्थ जिगरबाज करत पगार. परंपरा रूढी संस्कृती, परंपरा रूढी संस्कृती आज चालविली ही अनिवार. आज परंपरा रूढी संस्कृती गेले 11 वर्ष एक मताने ही चाललेली आहे. कुठल्याही गोष्टीचा गालबोट लावायला दिला नाही. म्हणून म्हणतोय बघा, परंपरा रूढी संस्कृती आज चालविली ही अनिवार. मंदिरातील उत्सव साजरे करतील दिमाखदार. मंदिरातील उत्सव साजरे करतील दिमाखदार, करतील दिमाखदार. या पणस गावाच्या रवळनाथ मंदिर. प्रतिवर्षाने आनंदाचा सोहळा रंगला वर्धापनाचा. सामना ठेवीला डबल वारीचा. बघा, या वर्धापनाच्या निमित्ताने हा डबल वारीचा सामना ठेवलाय ग्रामस्थांच्या एकजुटीनं. म्हणून आमचं भाग्य समजतो दोन्ही बुवांचं या ठिकाणी सांगता करतोय गजराची. बघा, सामना ठेवीला डबल वारीचा, सामना ठेवीला डबल वारीचा, करण्या हो सादर. सामना ठेवीला डबल वारीचा, करण्याचा गार हो देवाचा. सदैव कृपा तुझी राहू दे, सदैव कृपा तुझी राहू दे. दास प्रवीण
ठिकाणी मगाशी फरमाईश होती या ठिकाणी आश्लेषा काणकेकर या गजरासाठी इकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय स्वीकारतोय धन्यवाद 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 या ठिकाणी गौरव मिस्त्री याच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक या गजरासाठी स्वीकारतोय धन्यवाद 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 छत्रपती शिवाजी महाराजांवरती गाणं घेण्यासाठी आदरणीय प्रवीण उर्फ अप्पा मिस्त्री यांच्याकडून या गजरासाठी 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय धन्यवाद आदरणीय सामाजिक कार्यकर्ते उमेशजी नारकर साहेब यांच्याकडून या गजरासाठी 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय धन्यवाद 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 शिवाजी महाराजांचा ओ करूया जय जयकार शिवाजी महाराजांचा ओ करूया जय जयकार शिवाजी महाराजांचा ओ करूया जय जयकार शिवाजी महाराजांचा ओ करूया जय अन्यायाची जीड आली की जाऊ साहेबांना ओ अन्यायाची जीड आली की जाऊ साहेबांना घडविला राजा धड शिकविला मोगलांना घडविला राजा धड शिकविला मोगलांना दिल्लीच्या बादशाला भारी पडला मराठी बाणा दिल्लीच्या बादशाला भारी पडला मराठी बाणा हादरून गाई मोगलशाही पाहुणी भगवान शाना शिवाजी ऐसा राजा सारखा शिवाजी ऐसा राजा सारखा पुन्हा नाही होणार शिवाजी ऐसा राजा सारखा पुन्हा नाही होणार शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 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 हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी ओ पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग